नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला आपण पाहणार आहोत फडणवीसांच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत काय काय खुलासे झालेले आहेत त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड नेत्याच्या जवळचा म्हणून नैतिकतेच्या आधारावर राजीनामा घेतला। टीव्ही9च्या कॉन्क्लेव्हमध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट। देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीला पूर्ण ताकदीने चौकशीचे आदेश। तपास यंत्रणांवर कोणताही दबाव नव्हता। आरोपपत्र दाखल झाल्यानंतर मी मारहाणीचे फोटो पाहिले। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंविरोधात कोणताही पुरावा आल्यास कारवाई करा, तपास यंत्रणांना सांगितलं होतं, मात्र तसं झालं नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। अबू आझमी औरंगजेबावर जाणून बुजून बोलले, आम्ही त्यांचा लोकशाही मार्गाने इलाज केला। देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। प्रशांत कोरटकर आणि आमचा काही संबंध नाही, त्याने केलेल्या मूर्खपणाला माफी नाही, दंड होणार। मुख्यमंत्र्यांची भूमिका। शिंदे आणि आमच्यात कोणतंही कोल्ड वॉर नाही। काही मुद्द्यांवर मतभेद असले तरी आम्ही समन्वयाने काम करतो। महायुतीतील नाराजीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। लोकांशी बोलताना भाषा आणि वर्तवणूक चांगली ठेवा, चुकीचं काम केल्यास परिणाम भोगावे लागतील। मुख्यमंत्र्यांच्या भाजपच्या सर्व मंत्र्यांना इशारा। बीडमध्ये 5 वर्षात 276 हत्या तर 766 जणांच्या हत्येचा प्रयत्न। 10 महिन्यात बीड जिल्ह्यात 36 खुनांच्या घटना उघडकीस। मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत माहिती।